शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। प्रश्न तुमचा उत्तर आमचे या मालिकेमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा सल्ला जो आहे हा महाराष्ट्रातल्या सर्व पपई उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला आहे। ज्याही शेतकरी बंधूंनी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यात पपई लावलेली असेल, पाऊस तुमच्या भागात एक जरी पाऊस झाला असेल, पपईची हाईट साधारणतः 3-4 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सल्ला आहे। तुम्ही आता हे शेतकरी बांधव आहेत आणि त्यांनी हा फोटो टाकला आहे, तुम्ही बघितलं तर खोड पूर्णपणे सडून गेलेला आहे आणि प्लॉट हा अतिशय चांगला प्लॉट आहे। साधारण 4-4.5 फूट हाईटचा प्लॉट आहे आणि त्यांनी मला प्रश्न विचारला काय झालं असेल की खोड सडून गेलं। मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर बेडवर पपईची लागवड असेल, सरीमध्ये लागवड असेल, पावसाचा थेंब जमिनीवर पडल्यानंतर त्या थेंबांनी जी माती खोडावर उडते, यामुळे त्या ठिकाणी खोड सडायला लागतं किंवा त्या भागामध्ये खोल म्हणजे सरीत लागवड असेल आणि खोडाजवळ जर पाणी जास्त साचलं तरी खोड सडतं। ज्या शेतकरी बांधवांनी चुकून खोडाला माती लावली असेल लागवडीनंतर, त्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये ही अडचण 100% येणार। जर तुमच्या शेतामध्ये हा प्रॉब्लेम दिसत असेल किंवा दिसत नसेल तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पपई उत्पादक शेतकरी बांधवांनी हे काम आत्ता केलंच पाहिजे आणि ते काम असं आहे, 1 किलो बोर्डो, तयार बोर्डो घ्यायचा। अमृत बोर्डो नावाने आम्ही देतो, बऱ्याच कंपन्या देतात, तो जर मिळाला तर तो घ्या 1 किलो। 9 लिटर पाणी घ्या, 1 किलो गेरू घ्या, याची पेस्ट बनवा। जर द्रावण पातळ झालं असेल तर गेरू तुम्ही अजून ॲड करू शकता। द्रावण घट्ट झालं पाहिजे, आपल्याला खोडावर ते लिपता आलं पाहिजे, पोतता आलं पाहिजे। एक 4 इंची ब्रश घ्यायचा आणि जमीन, जिथे जमीन आहे अगदी जमिनीला लागून ते साधारणतः 1-1.5 फूट खोडापर्यंत चारही बाजूने बोर्डो पेस्टिंग लावायची आहे। हे काम अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये एकही झाड आत्ता मेलेलं नसेल किंवा खोड खराब नसेल, अशा बंधूंनी तर अवश्य काम करावं, जेणेकरून तुमचं 1% नुकसान होणार नाही। तर जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात मी सांगितलं आहे की पपईला आत्ता बोर्डो पेस्ट लावा, जी सगळ्यात योग्य वेळ आहे आणि अतिशय परिणामकारक रिझल्ट कॉलर रॉटपासून किंवा खोडसडपासून वाचवण्यासाठी या उपायाचे तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।